जीवन वाचवायला निघालेलं विमान काही क्षणात मृत्यूचं दृश्य बनलं। टेक्सासच्या गॅल्व्हस्टन किनाऱ्यावर मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात झाला। या विमानात किती प्रवासी होते, या प्रवाशांचं नंतर काय झालं, नेमकं ही विमान कसं कोसळलं आणि बचाव कार्य कुठपर्यंत आलंय, सर्व काही जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। टेक्सासच्या गॅल्व्हस्टन किनाऱ्यावर सोमवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली। एका आजारी तरुणाला उपचारासाठी नेत असलेलं मेक्सिकन नौदलाचं विमान अचानक कोसळलं। या विमानामध्ये एकूण 7 जण प्रवास करत होते अशी माहिती आहे। यामध्ये नौदलाचे अधिकारी, नागरिक आणि एक लहान मुलाचा समावेश होता। या अपघातात किमान 5 जणांचा मृत्यू झाल्याची अमेरिकन तटरक्षक दलानं पुष्टी केली आहे। उर्वरित वाचलेल्यांचा शोध टेक्सास किनाऱ्यावरील पाण्यामध्ये अजूनही सुरू आहे। मेक्सिकन नौदलाच्या माहितीनुसार हे विमान वैद्यकीय मोहिमेवर होतं। एका आजारी तरुणाला तातडीनं रुग्णालयात नेण्याची गरज होती आणि या तरुणाला तातडीने रुग्णालयात पोहोचवणं हा या विमानाचा उद्देश होता। अपघाताची माहिती मिळाली आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। शोध आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। दरम्यान या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून घनदाट धुके आणि खराब हवामान असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र हवामानामुळेच अपघात झालाय का, याची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाहीये। गॅल्व्हस्टन शेरीफ कार्यालय आणि मेक्सिकन नौदल या अपघाताची सखोल चौकशी करत आहे। जीवन वाचवण्यासाठी निघालेल्या या विमानाचा प्रवास अकस्मातपणे एक हृदयद्रावक दुर्घटनेत बदलला। जगभरात विमान दुर्घटनेचे वाढते प्रमाण हे चिंता वाढवणार आहे, कारण इमर्जन्सीमध्ये प्रवासाचा सर्वात एक जलद पर्याय म्हणजेच विमानाचा प्रवास समजला जातो। पण आता खरंच तितपत हा विमान प्रवास सुरक्षित राहिलाय का, आणि वाढत्या विमान दुर्घटनेसाठी पायलट आणि कर्मचाऱ्यांचा त्यांच्यावर जो वर्कलोड असतो तो देखील कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? विमान प्रवास आधीसारखा सुरक्षित राहिलाय का? आणि भारतामध्ये तुम्ही किती विमान प्रवास करता हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या नव्या एका ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।